तर मित्रांनो नमस्कार टू संकेत आणि मानच्या रूममेटच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग पण तेच आहे की आज दुपारी हा देतो का नाही त्याला आज आम्ही आता खूप मान देणार. गाडी त्याचीच आहे. हा तर आम्ही चाललेलो कुठे चालू संकेत सिंहगड किल्ल्यात चाललेलो आणि त्यासोबतच हा प्रवास आता कसा होईल तुम्हाला माहिती आहे. कसा माहिती असणार अजून सांगितलंच नाही. पुढे बघत राहा मित्रांनो. आम्ही निघलेलो आहोत रोडनी सिंहगडच्या दिशेने. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ना आपण सिंहगडला चाललोय म्हणून. तर आपला रस्ता कारण व्हायरस असू शकतो, सामान्य गोळी नाही. ही फक्त आरामच नाही, गरीब आपलं साऊंड सिस्टीम आहे आणि ज्यामध्ये आम्ही युट्यूब पण चालवतो त्यासोबत जाहिराती पण ऐकतो. चला 32 किलोमीटर 32 किलोमीटर होतं ना आता 34 किलोमीटर कसं दाखवते. अरे चाका मागे सरकलं मग. चाका का मागे सगळं तुझ्या हातात मॅप आहे. चाका मागे सरकले. अरे आपण आलो तर 7 किलोमीटर तू मग आला 2 गेले किलोमीटर वगैरे कसं म्हणला वाढलंय. चाका मागे सरकले. अरे तो मॅप बघतोस ना तू. गद्दार आहे गद्दार. थांबा तुम्ही. हा बघ आता परत कबाल रस्ता हुकला हा तो बघ तुला इथून ठोका डायरेक्ट ठोका. थांबा डिप्रेशन थांबा. हॅलो क्लाइस, आम्ही आता नागेश आमचा हेवी ड्रायव्हर आता गाडी चालवत आहे. आणि कोणता आहे तिथे हे कोणता आहे घाट लालपरी आता ती अशी जवळून गेली आहे. काटा आला आता चढे भला मोठा. आणि तो नागेश चालवत हेवी ड्रायव्हर आहे. इकडे पडलो आहे. पेट्रोल वर कर नका नोट नागेश. यायचा काय तर मित्रांनो आता आम्ही आलेलो सिंहगडाच्या पायथ्याची किंवा मिडलची आलेलो असतो. तर मस्त असा घाट आहे. रस्ता पण खूप छान आहे म्हणजे रस्त्याची अडचण नाहीये. बोल काय ते 4 शब्द बोल कॉन्फिडन्स वाढव. हा मित्रांनो, आम्ही 90% सफर आमचा पूर्ण केलाय. यशस्वीरित्या पूर्ण केला. यशस्वीरित्या. आता राहिलाय सफर 10%. तुम्ही आमच्या ब्लॉग वर कंटिन्यू राहा आणि आमचा राहिलेला 10% सफर बघा. मला नाश्ता म्हणून राहिले. अरे काय करताय वेलकम टू हा आणि नाही आता तुम्हाला सांगतो याचे आम्ही 10% कॉन्ट्री कमी देणार आहे. संख्या एकटा पुढे बसलेला आहे. आम्हाला सांगायचं नाही. आम्हाला सांगायचं नाही संख्या एकटा संख्या. विकेंडला यायचं नाही. हा ना विकेंडला पण नाही यायचं. सकाळ यायचं. कुणी काय पियाटावलंय रे. काय धोका आहे काय ती. अयो बाबू काय क्लायमेट आहे. आत खडा ते कुत्र वर चढत यायला तो यार कोण लिफ्ट देत असं बरं कुत्र्याला वर. कुणाच्या गाडीचं काय माहिती. अयो गड कुठे अजून पुढे पण गडाच्या अगोदरच इथं आहे का असं वाटतं. जसं काय पुढे कॅन्टीनमध्ये आलोय. सगळं खायचंच इथं. काय अडचण आहे. अजून गड खूप लांब आहे. इथूनच खायला चालू केलं सर्वांनी. पण व्ह्यू यार नाथ स्वित्झर्लंडला आलेलो आहे मित्रांनो मी सध्या. स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही बघू शकता स्वित्झर्लंडची ही झाडं. स्वित्झर्लंडमध्ये जशी झाडं असतात ना सेम तशीच आहे. अरे येडे का इथं सिंहगड किल्ल्यावर आलोय. कसले झाडं काय विवे काय झाडिंग काय डोंगर नाही आता नुसतं धुकं. सिंहगडवर आल्यास नंतर तुम्हाला हा स्पॉट सांगतो मी. हा स्पॉट नाही आहे. हे आहे तानाजी मालुसरे यांची सर्वात महत्त्वाची म्हणजे समाधी आहे इथं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिथं वीर तानाजी मालुसरे यांची समाधी आपल्याला इथं पाहायला भेटत. तर हा कल्याण दरवाजाचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इथं काय व्ह्यू आहे मस्तपैकी. खूप छान असं वातावरण आणि सुंदर जागेवर असं पाणी पण साठले म्हणजे त्या काळात पाणी साठवण्यासाठीच हे असं आहे. हा जे तुझा फोटोशूट चालू आहे ते पण कमराला हे बांधून. हा बघा हा आहे कल्याण दरवाजा ज्यामध्ये ज्यावेळेस तानाजी मालुसरे
तिकडनं वर चढले होते आणि हा दरवाजा त्यांनी येऊन उघडला होता. हाच आहे तो कल्याण दरवाजा. तर मी तुम्हाला एकदा तगडावरला परत एकदा व्ह्यू दाखवतो, मोठा व्ह्यू. नाम है आपका? मेरा नाम जोगिंदर जहरीला है. जोगिंदर जहरीला. ब्लॉग. वेलकम टू सिंहगड. वेलकम टू स्वर्ग. कसा आहे सीन? कुठं सर्गात. सर्गात सर्गात. सर्गात आलं. काय सीन आहे मित्रांनो? तर मित्रांनो हे आहे वस्तू संग्रहालय. गव्हर्नमेंटनी चांगला फंड दिला होता, पण काय आपलं महाराष्ट्रानं आपले माणसं मस्त AC लावलेले आहेत, पण वाटत नाही काय कामाचे आहे का. इथलं सगळं सामान सगळं गेलेलं आहे. पण वस्तू संग्रहालय आहे खूप वेगळ्या ठिकाणी, तुम्हाला सापडणं अवघड आहे. असं एक सीन आहे. सापडत आलो तुम्ही. असं वस्तू संग्रहालय आहे. वातावरण तर खूप डेंजर आहे, भीती वाटू शकते. तुम्ही जर अशा धोक्यात जर आलात तर तुम्ही जास्त घाबरू शकता. पण घाबरायचं नाही मित्रांनो. डरने का नाही, डर के आगे जीते. तर के आगे और हाजी. हा, संकेतचीच हातभर फाटत होती, ते सांगायचं राहिलं. आगे और हाजी. हा. गाडी मागं चालते. तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, मी थोड्याच प्रमाणात का होईना पण तुम्हाला सिंहगडविषयी थोडी माहिती सांगितली, कारण की विकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. थोडं शक्यतो तर विकेंड तुम्ही टाळा येण्यासाठी, आणि मगच या. सिंहगड किल्ला खूप छान असं वातावरण आहे आणि रस्ता पण खूप छान आहे, फक्त थोडीशी ट्रॅफिक आहे. आता तुम्हाला परत एकदा मी असाच एकदा फ्रंट कॅमेराने व्ह्यू दाखवतो बघा. खूप छान, कारण की तुमचा नक्कीच एक ट्रिप सक्सेसफुली होऊन जाईल. तर मित्रांनो आता या आमच्या थोड्याशाच मेहनती किंवा जास्त वाटली तर जास्त धरा, पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडी नवीन सुरुवात आहे आमची.